राणू महार हे पैठणचे एक साधे रहिवासी, पण त्यांचे अंतःकरण विठ्ठलमय होते. ते रोज महाराजांच्या कीर्तनाला उभे राहायचे. एकदा त्यांच्या मनात आले, ज्यांच्या मुखातून साक्षात ज्ञानगंगा वाहते, ज्यांच्यासाठी पांडुरंग श्रीखंड्या होऊन पाणी भरतो, ते महाराज माझ्या गरिबाच्या झोपडीत येतील का? जेव्हा राणू महाराजांकडे गेले तेव्हा ते थरथरत होते. त्यांनी विनंती केली, महाराज, मी हीन जातीचा, माझी झोपडी अपवित्र, पण माझ्या मनात तुमची सेवा करण्याची ओढ आहे. आपण माझ्या घरी भोजनाला याल का? महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता स्मितहास्य केले. ते म्हणाले, राणू, देवाला जात नसते, त्याला फक्त भाव लागतो. तू प्रेमाने बोलवले आहेस, मी नक्की येणार. हा होकार म्हणजे त्या काळातील सनातनी विचारांवर केलेला मोठा प्रहार होता. ही बातमी वाऱ्यासारखी पैठणमध्ये पसरली. एक ब्राह्मण, तोही पैठणचा पीठाधीश, एका महाराच्या घरी जेवणार? हा विचार विद्वानांना सहन झाला नाही. त्यांनी महाराजांना घेराव घातला आणि धमकावले, जर तुम्ही तिथे गेलात तर आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू, तुम्हाला समाजात स्थान राहणार नाही. ज्या विठ्ठलाची पूजा तुम्ही मंदिरात करता, तोच विठ्ठल राणूच्या रूपात माझ्या समोर उभा आहे. मी राणूला नाही तर त्याच्यातील पांडुरंगाला दिलेले वचन पाळायला जाणार. ठरल्याप्रमाणे महाराज राणूंच्या वस्तीवर गेले. राणूंच्या पत्नीने साधी भाकरी, पिठलं आणि प्रेम वाढले. महाराज आनंदाने जेवले. त्याचवेळी पैठणमध्ये एक अद्भुत चमत्कार घडला. जे ब्राह्मण महाराजांचा निषेध करण्यासाठी आपापल्या घरी जेवायला बसले होते, त्यांना आपल्या समोरच्या पाटावर साक्षात एकनाथ महाराज बसलेले दिसले. याचा अर्थ असा होता की महाराजांनी राणूच्या घरी जेवून धर्मभ्रष्ट केला नव्हता, तर त्यांनी स्वतःला इतके व्यापक केले होते की ते प्रत्येक ठिकाणी उपस्थित होते. या प्रसंगाचा परिणाम असा झाला की अहंकाराचा नाश. जे ब्राह्मण विरोध करत होते ते महाराजांच्या चरणी लीन झाले. त्यांना समजले की भक्ती ही शास्त्रापेक्षा श्रेष्ठ आहे. अस्पृश्यतेवर प्रहार. वारकरी संप्रदायाने दिलेला माणुसकीचा संदेश या घटनेमुळे अधिक दृढ झाला. राणू महाराजांचा सन्मान. या घटनेमुळे राणूंचे नाव इतिहासात अजरामर झाले आणि समाजातील शोषितांना एक नवी आत्मप्रतिष्ठा मिळाली.